नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बाजरीच्या पिठामध्ये लिंबू पिळून अतिशय भन्नाट आणि अप्रतिम अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की अगदी झटपट तयार होते. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल. चला मग याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी तर इथे आपल्याला 1 वाटी बाजरीचे पीठ घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ चाळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेऊया. इथे मी 1-2 व्यक्तींकरता नाश्ता बनवत आहे. तुम्हाला जास्त व्यक्तींकरता बनवायचं असेल तर तुम्ही इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता ना आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा बारीक रवा. रवा घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये आपण काही भाज्या घालूया, जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि भाज्या व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भाज्या यामध्ये घालू शकता, जसे की कोबी असेल, गाजर असेल, बीट असेल. आता यामध्ये मी थोडीशी कांद्याची पातसुद्धा घालणार आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी पण चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. याचं आपल्याला मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी अतिशय झटपट अशी तयार होते. लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडेल अशी रेसिपी आहे. तर या ठिकाणी आपण लिंबाचा रसाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे लिंब नसतील तर दहीसुद्धा तुम्ही वापरू शकता. दोन्हीपैकी काही जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. रेसिपी झटपट होणारी आहे. महत्त्वाचं म्हणजे जे लोक भाकरी खात नाहीत ना, त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे आणि त्यांना आवडेलसुद्धा अशी रेसिपी आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही ना ही रेसिपी याआधी कधीच बनवली नसेल, इतकी भन्नाट रेसिपी आहे. बघा आता यामध्ये जसं जसं लागेल तसं आपण पाणी घालायचे आणि मध्यम अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. पहा इथे आपलं या स्वरूपाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं पीठ बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून व्यवस्थित असं भिजेल. 1-5 मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा, वरून थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सोडा घातल्यानंतर पहा पीठ आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. शेवटी बघा आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची आहे. यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्ट आपलं पीठ नको. आता लगेचच गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये तेल टाकायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व साचांमध्ये तेल टाकून घ्यायचं. आता लगेचच आपण तयार केलेलं बाजरीच्या पिठाचं मिश्रण या साचांमध्ये भरून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण भरताना पहा कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आणि हो, आणखीन एक सांगायचं आहे ते म्हणजे तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती मी अशाच भन्नाट आणि युनिक अप्रतिम अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, ज्या की तुम्हाला खूप जास्त आवडेल. त्यामध्ये पौष्टिक रेसिपीजसुद्धा आहेत. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पोहा इथे आपण सर्व साचांमध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे. यावरती झाकण ठेवायचं. 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम ठेवायचा, जेणेकरून आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातात. 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही पाहू शकता आप्पे अगदी टम्म असे फुगलेले आहेत. यावरती छान अशी जाळीसुद्धा पडायला लागलेली आहे. आता वरच्या बाजूने थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि आता हे आप्पे आपण पलटवून घेऊया. अगदी मस्त टम्म असे आपले हे बाजरीच्या पिठाचे आप्पे फुगलेले आहेत. तर याला पलटी करून घेऊया. पहा आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. रंगसुद्धा छान असा आलेला आहे. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे आप्पे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले हे बाजरीच्या पिठाचे आप्पे तयार होतात.
पहा, सर्व आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. मध्यम गॅसवरती भाजायचे, म्हणजे पहा बाहेरून सुद्धा छान खुसखुशीत होतात आणि आतमधून छान जाळीदार असे मऊ लुसलुशीत असे आपले हे आप्पे तयार होतात. पहा, आपण हे आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत. पहा, खालच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. सर्व आप्पे आपण चेक करून घेऊया. आता हे आप्पे जसजसे भाजले जातील तसतसे अलटीपलटी करून भाजून घ्यायचे. हे बाजरीच्या पिठाचे आप्पे बघा अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतात. बाजरीचं पीठ तर आपल्या घरी असतात, मग रोज रोज आपल्याला नाश्ता काय बनवायचं सुचत नाही ना, अशा वेळेस तुम्ही झटपट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी बनवू शकता. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते. पहा, आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता याला लगेचच आपण पॅनमधून काढून घेऊया. मस्त असे इथे आपले बाजरीच्या पिठाचे खमंग मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार झालेले आहेत. पहा, आता हे आप्पे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. छान मऊ लुसलुशीत आणि स्पंजी झालेले आहेत. पहा, आतमधून अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. सोबतच छान जाळीदार सुद्धा आपले हे आप्पे झालेले आहेत. हे बाजरीच्या पिठाचे आप्पे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हे आप्पे तुम्ही देऊ शकता. तुम्हाला ही अप्रतिम आणि युनिक अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन युनिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला, बाय बाय.